आज फायनली मोटरचं काम चालू झालेलं आहे। एवढ्या दिवसापासून मोटर खराब होती, तर आम्हाला टँकर आणून पाणी वापरावं लागत होतं। एवढं परेशानी होत होती ना, खूप पाणी जपून वापरावं लागत होतं टँकर लागत असल्यामुळे। आणि हा एवढा मोठा पाईप बोरवेलमध्ये होता, खूप मोठा आहे हा। पार्किंगमध्ये तर बसणारही नव्हतं, त्यामुळे पुढे रस्त्यावर ठेवावा लागला तो पाईप। किती मोठा पाईप आहे, एवढा पाईप आतमध्ये जाणार आहे आता। हे दोन काका आलेले आहेत आणि चिवची घरी बघा किती बघण्याची आहे, किती वाकून त्या काकांना बघा कसं काम करता येते। ही वायर सुद्धा त्यातलीच आहे, एक दोरी, काळं वायर आणि ते तेवढा पाईप, तिन्ही गोष्टी आतमध्ये जाणार बोरवेलमध्ये। आणि हे छोटंसं आहे ना, ते मेन आहे, ते पाणीवर खेचायचं काम करतं आणि त्याचं आता फिटिंग चालू आहे। आता यांचं काम झालेलं आहे जवळजवळ। आता ह्यांनी त्याला फिक्स करून ते आतमध्ये टाकणार आहे थोड्या वेळाने। खूप हार्ड असतं ते बाहेर पाईप खेचून काढणं, खूप अक्षरशः इतका घाम येत होता लोकांना सिरियसली। यावेळेस मी पहिल्यांदा हे काम जवळून पाहिलेलं आहे। आणि ही मोटर फिक्स झालेली आणि हे त्यांचं सामान आहे आणि तो पाईप। आणि हे आहे माझ्या घराच्या समोरच बोरवेल आहे, खूप खोल आहे आतून आणि आतलं पाणी सुद्धा दिसतं। आता या कॅमेऱ्यात नाही दिसत होते, पण जेव्हा आम्ही डोळ्यांनी पाहत होतो तेव्हा ते पूर्ण पाणी सुद्धा दिसत होतं आणि खडा टाकल्यावर ते पाण्याचा आवाज सुद्धा येत होता बाहेर। आणि आता हे मोटरचं फिटिंग चालू आहे। आता एक रस्सी, काळी वायर आणि पाईप तिन्ही जॉईन होणार आणि नंतर ते हळूहळू खाली सोडणार। पूर्ण त्यांनी चिकट गुंडाळलं आहे मोटरला। चिवू तर त्यांच्यासाठी टाळा लागली। परत ते पायामध्ये पकडतात आणि परत एकदा ते पाईप, वायर आणि दोरीला फिट करतात। संपला होता, त्यामुळे नंतर ती दोरीने त्याला बांधलं।